दौड़े, क्योंकि वो पीछे से कूदने के बाद बेंचों को वो करके फांद करके उनको जंप करता हुआ आगे आ रहा था। तो बीच में खैर वो पकड़ा गया, एक दूसरा जो था वो पीछे का पकड़ा गया। हमारे एमपीज ने उसको पकड़ा दौड़ करके, जो वहाँ आसपास के हमारे एमपीज थे। बाद में सुरक्षा के लोग, सुरक्षाकर्मी भी वहाँ पर आए और जैसे उसको पकड़ा उसके बाद उसने तुरंत जो है गैस छोड़ी है। एक जो है येलो कलर की गैस थी, दूसरे वाले जो पीछे था उसने भी गैस छोड़ी है। एक बहुत बड़े सुरक्षा का हमारी एक चूक आज हुई है। तो आज संसद के हमले पर, संसद पर जो हमला हुआ था उसकी बरसी भी है और इसके बीच एक घटनाक्रम सामने आता है, तो क्या आपको लगता है कहीं सुरक्षा में चूक हुई है? नहीं, देखो इसमें तो निर्विवाद बात है कि सुरक्षा में तो निश्चित रूप से चूक हुई है कि ये लोग जो है गैस लेकर के आगे चले कैसे गए हैं, और इसका पूरी जांच होना चाहिए। ज्वाइंट टीम बनना चाहिए। यहाँ की हमारे सुरक्षा जो कर्मी है उनका भी है, दिल्ली पुलिस है, इंटेलिजेंस एजेंसी, सबको मिलकर के इसकी जांच करना चाहिए। शुक्रिया। तर आपण पाहिलं या ठिकाणी संपूर्ण या प्रकरणाची चौकशी होणार आहे। जे सुरक्षा रक्षक या ठिकाणी तैनात होते त्यांची सुद्धा या पार्श्वभूमीवर चौकशी केली जाणार आहे। मात्र हे जे हल्लेखोर आहेत ते या ठिकाणी नेमके आले कसे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। कोणत्या खासदारांचं पत्र, कोणत्या खासदारांचा पास त्यांना नेमका मिळाला हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 22 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अशा प्रकारचा हल्ला लोकसभेवर झाला होता आणि आज सुद्धा अशाच प्रकारचा हल्ला झालेला आहे। त्यामुळे नेमकं हे काय चाललेलं आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। लोकसभेमध्ये हे स्मोक कॅन्डल जाळण्यात आलेले आहे या दोन तरुणांकडून। सध्या हे दोन्ही तरुण पोलिसांच्या या सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात आहेत आणि त्यांची कसून चौकशी आता केली जाणार आहे। मात्र ही मोठी चूक सुरक्षेमध्ये सध्या आढळलेली आहे। संसद भवनाच्या सुरक्षेमध्ये ही चूक आढळलेली आहे। आपण जर हा सगळा घटनाक्रम पाहिला तर सुरुवातीला हे सगळं कामकाज सुरू होतं, 0 ओव्हरचं कामकाज त्या ठिकाणी सुरू होतं आणि अचानक दोन व्यक्ती जे प्रेक्षक गॅलरी आहे तिथून उड्या मारून खाली आले आणि अचानक या ठिकाणी परिसरात गोंधळ उडाला। त्याच ठिकाणी सगळे जे खासदार होते त्यांनी या तरुणांना पकडलं। त्या ठिकाणी त्यांना चोप सुद्धा दिला आणि लगेचच सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात त्या तरुणांना देण्यात आलं। आणि ऊपर गैलरी में भी हर रो में सिविल ड्रेस में सिक्योरिटी के लोग रहते थे। अगर कोई हिलने की कोशिश करता तो वहीं पकड़ लेता। अब कोई अपॉइंटमेंट ही नहीं हो रहे नए, जो हैं सो भी निकाले जा रहे हैं। तो यहाँ भी अगर भर्ती पूरी नहीं होगी, यहाँ भी सिक्योरिटी के लोग नहीं होंगे, तो ऐसी घटनाएं होने की आशंका बनी रहेगी। जो हैं हमारे स्पीकर साहब या अन्य लोग, इन सबको इस पर ध्यान देना चाहिए कि पर्याप्त सिक्योरिटी जैसे हुआ करती थी पहले भी अंदर लॉबी के लिए, या जो दर्शक दीर्घा में लोग जाते वहाँ के लिए वहाँ होना चाहिए। आज के दिन हुआ ऐसा 13 दिसंबर जब हम वर्षी मना रहे हैं अटैक की, बताइए उसी दिन है क्या? अभी जांच का विषय है आगे चल के, अभी तो पता ही नहीं कौन लोग हैं। तर आताची ही सगळ्यात मोठी अपडेट समोर येते। उत्तर प्रदेशच्या खासदारांच्या पत्रावर या हल्लेखोरांनी प्रवेश केलेला होता। दोन तरुणांनी खासदाराच्या या पत्रावर प्रवेश केलेला होता। उत्तर प्रदेशचे ते खासदार असल्याचं आता या ठिकाणी समोर येत आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। उत्तर प्रदेशचे जे खासदार आहेत त्यांच्या पत्रावर या तरुणांना, या हल्लेखोरांना प्रवेश मिळालेला होता। हे दोन्ही तरुण त्याच खासदाराच्या प्रवेश पत्रावर आतमध्ये आल्याचं कळत आहे। तर आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची अपडेट। नेमके ते खासदार कोण आहेत त्या संदर्भातली माहिती अद्याप मिळू शकलेली नाहीये। मात्र उत्तर प्रदेशचे दोन खासदार जे आहेत त्यांच्या पत्रावर या दोन्ही हल्लेखोर तरुणांना प्रवेश मिळाला होता आणि सध्या ते तरुण पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि त्यांची कसून चौकशी केली जाते। नेमका त्यांचा उद्देश काय होता ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। तर अमोल शिंदे लातूरचा असल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामधला जो एक हल्लेखोर आहे तो महाराष्ट्रातला आहे, त्याचं नाव, तर हा जो घुसखोर आहे तो एक महाराष्ट्रातला असल्याची माहिती मिळते। सध्या या दोन्ही तरुणांचा प्रवेश जो आहे तो उत्तर प्रदेशातल्या एका खासदाराच्या प्रवेश पत्रावर झाल्याचं कळतंय आणि त्यांची सध्या कसून चौकशी सुद्धा केली जाते। सध्याची ही मोठी अपडेट आपण साम टीव्हीवर पाहतोय। त्यातला एक तरुण जो आहे अमोल शिंदे तो महाराष्ट्रातला असल्याचं कळतंय। अमोल शिंदे असं त्याचं नाव आहे आणि त्यानं सुद्धा उत्तर प्रदेशच्या खासदाराच्या पत्रावर प्रवेश मिळवल्याचं या ठिकाणी समोर येत आहे। हे जे दोन्ही घुसखोर आहेत ते नेमके कोण आहेत, कोणत्या उद्देशाने ते आतमध्ये घुसले त्याचा तपास आता केला जातोय। दरम्यान या सगळ्या घटनेनंतर संपूर्ण परिसरामध्ये गोंधळ उडालेला आहे आणि सुरक्षा रक्षेसंदर्भात ही मोठी अपडेट आपण पाहतोय। और उन्होंने
जो है पार्लियामेंट प्रोसीडिंग डिस्टर्ब करने की कोशिश की, मगर एमपीज ने उनको पकड़ के पुलिस के हवाले कर दिया और अब जांच होगी। जो भी ये एक गंभीर विषय है और इस पे जो है एक बहुत डूंगी जांच की जरूरत है, डंगियाई से इसकी जांच होनी चाहिए। संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी अशी मागणी सगळेजण करतायत आणि या चौकशीनंतर चौकशीअंती काय नेमकं समोर येतं, या घुसखोर तरुणांचा नेमका उद्देश काय होता ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। ही दृश्य आपण त्यावेळची पाहतोय ज्यावेळी हा सगळा घटनाक्रम सुरू झाला। आपण पाहतोय 0 ओव्हरचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि त्याच वेळी 2 तरुण जे आहे ते अचानक बाकांवर त्यांनी उडी मारली आणि संपूर्ण सैरावैरा ते या परिसरामध्ये पळू लागले। त्यानंतर त्यांच्या बुटांमध्ये स्मोक कॅन्डल्स होत्या, त्या त्यांनी त्या परिसरात जाळल्या आणि संपूर्ण संसदेमध्ये या ठिकाणी धूर पसरला, गॅस पसरला आणि लगेचच या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला आणि सगळ्या खासदारांनी या दोन्ही तरुणांना पकडलं, घेराव घातला आणि त्यांना चोप सुद्धा दिला आणि लगेचच सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात त्या दोघांना देण्यात आलेलं आहे आणि त्यांची सध्या चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। तर नीलम सिंग हिस्सारची असल्याची माहिती मिळते। लोकसभेमध्ये या स्मोक कॅन्डल जाळण्यात आलेला आहे। अटकेतील एक घुसखोर हा महाराष्ट्रातल्या लातूरचा देखना चाहिए कि वो इवन तू ये वाली चीज भी अंदर लेके किमें आ हिंदी में ये तो अनुचित तस्वीर दिखा रहा है कि लोकसभा में आज इस तरीके से सिक्योरिटी लैप्स हुआ है, उस पर आपकी क्या प्रतिक्रिया, क्या रहा? नहीं, मेरी यार प्रतिक्रिया नहीं, हम तो वहीं थे, 2 लड़कों ने ऊपर से छलांग लगाई है और उसके बाद क्योंकि उनके हम लोगों ने तो कुछ देखा नहीं, देखा कि एक लड़का भाग रहा, वो जो हमारे टेबल थे उसको क्रॉस कर रहा था, वी वर ऑल स्टैंडिंग, तो वो थोड़ी देर में वो धुआं निकलने लगा, तो देन वी वर ऑल अफ्रेड, हम सब डर गए। तो फिर कुछ एमपीज ने उनको पकड़ा, दबाया और फिर पकड़ के सिक्योरिटी को दे दिया। अब वो गैस क्या थी मुझे पता नहीं है, पर हमको तो लगता है वो हेलीकॉप्टर की लैंडिंग वाली गैस। और नए संसद को लेकर भी हम सिक्योरिटी को तो देखना ही चाहिए वो किस चीज में लेके आए, कैसे वो आ गए। आते तो कोई भी आए थे डॉक्यूमेंट देके, लेकिन ये जो सामग्री कैसे लेके आ गए जूता के अंदर से, ये भी सोचने का विषय है कि आगे इस प्रकार चेकिंग होनी चाहिए। मेटल डिटेक्टर से ऐसा कोई भी चीज हो जो पकड़ा जाए, और नहीं तो फिर चिंता का विषय, जहां फोन भी नाले नहीं देते हैं तो इस प्रकार सामान आ गया, ये बड़ी चिंता का विषय है। कि कोई मैसूर के सांसद प्रताप सिम्हा जी के गेस्ट के रूप में पास पर आया है, कोई सागर करके, उसका जब देखा तो उसका नाम कोई सागर करके है, जो जिस लड़के को एक को पकड़ा है। एग्जैक्टली वो पब्लिक गैलरी में से ऊपर से कूदे, कुछ वो एक जब कूदे तो एकदम से धुआं जो है वो वहां पर जो है हुआ, अफरा तफरी मच गई, सब लोग बाहर आ गए। ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। उत्तर प्रदेशच्या खासदाराच्या पत्रावर या तरुणांनी प्रवेश केलेला होता, तर 2 तरुणांनी खासदाराच्या पत्रावर प्रवेश केलेला होता। यामध्ये नीलम हिस्सारची असल्याची माहिती मिळते। नीलम सिंग आणि अमोल शिंदे हे 2 जण हे घुसखोर असल्याची सध्याची अपडेट आपण पाहतोय। ही 2 दृश्य आपण पाहतोय। पहिल्या वेळी ज्यावेळी हे घुसखोर अचानक संसदेत घुसले आणि दुसऱ्या दृश्यामध्ये त्यांना सुरक्षा रक्षकांनी पकडलं होतं, तर यातला एक जो घुसखोर आहे तो महाराष्ट्रातल्या लातूरचा असल्याचं समोर येत आहे। अमोल शिंदे असं त्याचं नाव आहे। तर उत्तर प्रदेशच्या खासदाराच्या पत्रावर या दोघी तरुणांनी प्रवेश केला असल्याची सध्याची माहिती मिळते। दरम्यान संसदेमध्ये हा हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे।